ते म्हणतात ना, देवाच्या जर मनात असलं ना, कुठलीही गोष्ट ना अशक्य नाही आहे बरं का. कारण की आज आमच्या मनात सुद्धा नव्हतं, ती गोष्ट आम्हाला आज भेटली. ती काय ते पुढं पण सांगते. अगोदरच खूप उशीर झाला होता, तरीसुद्धा ते म्हणले, "चल आपण स्वामींचं दर्शन घेऊयात." आम्हाला गावात जायचं होतं. आत्याबाईंनी ना आमच्या फुलं, पानं आणि बऱ्याचशा वस्तूसुद्धा आणायला लावल्या होत्या. कारण की त्यांचं ना नवनाथाच्या पारायणाची सांगता आणि गृहप्रवेशसुद्धा होता. मग मी त्यांच्यासाठी हा स्वामींचा छान फोटोसुद्धा घेतला आणि परत आम्ही आलो घरी. घरी आलो आणि हा जो फोटो आणि हे फुलं ते जे सांगितलं होते ते गाडीतच ठेवलं. कारण की उद्या आम्हाला सकाळी सकाळी लवकर जायचं होतं. आणि हा जो नारळ आणि हार दिसतोय ना, हा आम्हाला स्वामींच्या मंदिरात भेटलाय. म्हणजे आम्ही गेलो होतो फक्त दर्शनासाठी, पण तिथं गेलं आम्हाला आरतीचा ना मान भेटला. आणि विशेष म्हणजे ना, मी नको म्हणत होते कारण की आज शनिवार होता आणि मी म्हटलं त्यांना आपण गुरुवारी जाऊयात. अगोदरच आपल्याला खूप उशीर झालाय आणि इंदापूरसुद्धा बंद होतं. पण ते म्हणले जाऊयात, उभे उभे जाऊयात, फक्त डोकं टिकून यायचं. आपल्याला 5 मिनिटं खूप झालं. पण तिथं गेल्यावर आम्हाला आरती करायला लागली. त्याच्यामध्ये वेळ तर गेलाच, पण पुढं गेल्यावर आमचं एक सुद्धा काम भेटलं नाही असं नाही. आम्हाला जी वस्तू घ्यायची होते ना, बरीचशी दुकानं बंदसुद्धा झाली होती, पण आम्हाला ना सगळ्या वस्तूसुद्धा भेटल्या आणि स्वामींची आरतीसुद्धा करायला भेटली. आणि हे ना स्वामींच्याच मनात होतं, त्याच्यामुळेच त्यांनी आम्हाला बोलावून घेतलं असं आम्हाला वाटतं. आणि तिथं ना आम्हाला स्वामींचा हा हार आणि नारळ दिला प्रसाद म्हणून. मग आहे ना तो हार त्यांनी आम्हाला गाडीला लावायला लावला होता आणि प्रसाद खायला लावला होता. आणि आज मुलं ना दोन्हीसुद्धा गावाकडे गेली होती आणि आजसुद्धा खूप उशीर झाला होता. मग ते म्हणले चला आज आपण बाहेरच जेवण करूयात. तर असा होता माझा आजचा दिवस. भेटत अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी